नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने रूपांतरित करायचे म्हणजेच मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सलेट करायचे याची ट्रिक पाहणार आहोत। अतिशय इंटरेस्टिंग ट्रिक आहे आणि प्रत्येकाला जमेल अशी ट्रिक आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला मराठीतले वाक्य इंग्रजीमध्ये काही सेकंदामध्ये कन्वर्ट करता येतील। पण व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मित्रांनो, तुम्ही सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्यामुळे घरातच राहा, बाहेर पडू नका। अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडताना तोंडाला मास्क लावा आणि त्यानंतरच बाहेर पडा, पण शक्यतोवर बाहेर पडू नका। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मराठीतले जे काही वाक्य आहेत त्यांना आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं आहे, ट्रिकनुसार आहे। ठीक आहे, तर पहिलं वाक्य पहा काय दिलेलं आहे, मला इंग्रजी बोलायला पाहिजे हे वाक्य आहे। ठीक आहे, मला इंग्रजी बोलायला पाहिजे। आता सर्वात अगोदर हे जे काही शब्द आहेत तर या शब्दांचा मीनिंग आपल्याला कळणं जरुरी आहे। ठीक आहे, जसं मलाचा अर्थ होतो आय, इंग्रजीचा अर्थ होतो इंग्लिश, बोलायला जो काही या शब्दाचा अर्थ आहे तो आहे स्पीक आणि पाहिजेचा अर्थ होतो शूड। ठीक आहे, तर आता या वाक्याला मराठीमधून इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे, कशा पद्धतीने आपण करणार। ठीक आहे, तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कोणतंही वाक्य असू द्या तर त्या वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने करावी लागते। मग या वाक्यातला कर्ता कोण आहे? मलाला आपण काय म्हणतो? आय। ठीक आहे, तर सर्वात प्रथम फक्त वाक्यातला कर्ता लिहायचा आणि त्यानंतर वाक्याच्या शेवटीपासून इकडं चालत यायचं। ठीक आहे, कर्ता सुरुवातीला घेतला, त्यानंतर शेवटचा शब्द पाहिजे, तर पाहिजेला काय म्हणतात? शूड। मग 2 नंबरला लिहायला लागणार आपल्याला इथे शूड। ठीक आहे, त्यानंतर आहे बोलायला, तर बोलायला काय म्हणतात? स्पीक, तर इथे स्पीक लिहा। ठीक आहे, आणि स्पीक नंतर काय शब्द आहे? इंग्रजी, इंग्रजीलाच आपण काय म्हणतो आहे? इंग्लिश। ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला? इंग्लिश। म्हणजे बघा सेंटेन्स काय झालेला आहे, आय शुड स्पीक इंग्लिश। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, मी दररोज इथे क्रिकेट खेळू शकतो। आता हे मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतर कसं करायचं समजून घ्या। सर्वात अगोदर मी तुम्हाला याच्या पूर्वी सांगितलेलं आहे की मराठी वाक्यातले जे काही शब्द असतात तर त्यांचा तुम्हाला अर्थ माहीत असणं जरुरी आहे। जसं मीला आपण काय म्हणतो? आय। ठीक आहे, त्यानंतर दररोजला आपण काय म्हणतो? डेली, इथेला हिअर, त्यानंतर क्रिकेटला क्रिकेट म्हणतो, खेळूला आपण प्ले म्हणतो आणि शकतोला आपण इथे काय म्हणतो? कॅन म्हणतो। ठीक आहे, एखादी पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी। तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते। मग कर्ता कोण आहे इथे? मी, तर मीला काय लिहिणार आपण इथे? आय। ठीक आहे, फक्त सुरुवातीला कर्ता लिहा आणि बाकीचं जे काही वाक्य आहे ते शेवटून सुरुवातीपर्यंत घ्या। मग शेवटचा शब्द काय आहे? शकतो, तर शकतोला आपण काय म्हणतो? कॅन, तर इथे लिहा कॅन। कॅन नंतर इथे त्यानंतर शब्द काय आहे? खेळू, तर खेळूला आपण काय शब्द सांगतो इथे? प्ले। ठीक आहे, मग इथे लिहून घ्या प्ले। खेळू नंतर झाल्याच्या नंतर इथे काय शब्द आहे? क्रिकेट, तर क्रिकेटला आपण इंग्लिशमधून काय लिहितो आहे? क्रिकेटच लिहितो आहे। ठीक आहे, मग क्रिकेट लिहून झालं होतं, त्यानंतर शब्द काय? इथे, तर इथेला आपण काय लिहितोय? हिअर, मग HERE हेअर लिहा आणि इथे नंतर काय शब्द आहे? दररोज, तर दररोजला आपण इथे डेली हा शब्द लिहितो आहे। ठीक आहे, काय लिहितोय? डेली। मग वाक्य बघा काय झालं होतं, मी दररोज इथे क्रिकेट खेळू शकतो, तर इंग्रजीमध्ये आय कॅन प्ले क्रिकेट हिअर डेली। बघा अगदी इतकं सोपं आहे। तर अशा पद्धतीने आपण ही सोपीच वाक्य नाही, छोटीच वाक्य नाही, मोठी मोठी वाक्य देखील याच ट्रिकने आपण सॉल्व्ह करू शकतो। पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला याच पद्धतीचे नवीन ट्रिकचे व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून घ्या, त्याच्या शेजारीच घंटीचं बेल बटन आहे त्याला पण क्लिक करून घ्या, कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आपण दररोज टाकत असतो। त्यानंतरचं तिसरं वाक्य पहा काय दिलेलं आहे, थोडंसं मोठं वाक्य आहे। ठीक आहे, मला दररोज घरी हसत, इथे थोडंसं हसत शब्द पाहिजे आहे, मला दररोज घरी हसत इंग्रजी बोलायला पाहिजे। आता या वाक्यातलं सुद्धा आपल्याला इंग्रजीमधले जे काही शब्द असतात ते माहीत असणं जरुरी आहे। जसं मलाला म्हणतो आपण आय, दररोजला आपण डेली, घरीला आपण म्हणतो होम, हसतला म्हणतो स्माइल आणि इंग्रजीला म्हणतो इंग्लिश, बोलायला म्हणतो स्पीक आणि पाहिजेला म्हणतो शूड। ठीक आहे, तर सर्वात अगोदर कर्ता घ्या लिहून। कर्ता कोण आहे? मलाला काय म्हणतो आपण? आय। ठीक आहे, अगोदर कर्ता लिहून घ्या, त्यानंतर शेवटून वाक्य सुरुवातीपर्यंत आणा। शेवटचा शब्द काय आहे? पाहिजे, पाहिजेला आपण काय म्हणतो? शूड। काय म्हणतो पाहिजेला? शूड, SHOULD शूड। त्यानंतर बोलायला काय आहे शब्द इथं? बोलायला। ठीक आहे, मग बोलायला आपण इथे काय शब्द लिहिणार? स्पीक। बोलायला काय शब्द लिहूया आपण इथे? स्पीक। त्यानंतर आहे इंग्रजी हा शब्द, तर इंग्रजीला आपण म्हणूया इंग्लिश। ठीक आहे,
मग इंग्रजीला आपण इंग्लिश म्हणतो. त्यानंतर आहे हसत शब्द. काय शब्द आहे? हसत शब्द आहे. मग हसतला आपण काय म्हणतो? टू स्माइल. काय म्हणतो आहे? टू स्माइल. आणि हसतच्या नंतर काय शब्द आहे? घरी. तर घरीला आपण काय म्हणतो? ॲट होम. ठीक आहे, काय म्हणतो? ॲट होम. ॲट होम. आणि शेवटचा शब्द काय राहिला होता? दररोज. तर दररोजला आपण काय म्हणतो आहे? डेली. ठीक आहे, मग वाक्य बघा काय झालेलं आहे. आय शुड स्पीक इंग्लिश टू स्माइल ॲट होम डेली. म्हणजे मला दररोज घरी हसत इंग्रजी बोलायला पाहिजे. अगदी सोपं आहे मराठीला इंग्रजीमध्ये रूपांतर करणं, पण आपल्याला फक्त त्या शब्दांचा अर्थ माहिती असणं जरुरी आहे. त्यासाठी आपल्याला दररोज इंग्रजी शब्दांचा जो काही शब्दसाठा आहे तो वाढवावा लागेल. आपण याच्या समोरची सुद्धा उदाहरणं इथे घेणार आहोत. त्यानंतरचं वाक्य पहा काय दिलेलं आहे. मी दररोज बाजारात आंबे विकत आहे. तर या वाक्यामध्ये विकण्याची जी काही प्रोसेस आहे मित्रांनो ती चालू आहे, पण आपली प्रोसेस तीच आहे, ट्रिक तीच आहे. सुरुवातीला करता घ्या लिहून. करता कोण या वाक्यातला? मी. ठीक आहे, तर मीला आपण इथे काय म्हणणार? क्रिया माझ्याकडून चालू आहे म्हणजे आय ॲम लिहावं लागणार आपल्याला इथे. आय ॲम. ठीक आहे, मी साठी काय लिहावं लागणार? आय ॲम. त्यानंतर विकत आहे म्हणजे विकण्याची प्रोसेस चालू आहे. आय ॲम सेलिंग लिहावं लागेल. काय लिहावं लागणार आहे? सेलिंग. आय ॲम सेलिंग. आंबे आहे, आंबेला आपण काय म्हणणार? मँगोज. आय ॲम सेलिंग मँगोज. मँगोज नंतर काय शब्द आहे? बाजारात. मग बाजारात, बाजाराच्या मध्ये म्हणजे इन मार्केट. इन मार्केट. ठीक आहे, बाजारात म्हणजे बाजाराच्या मध्ये. ठीक आहे, म्हणून काय वापरावं लागणार आपल्याला इथे? इन मार्केट. आणि त्यानंतरचा शेवटचा शब्द आहे दररोज. तर दररोजला आपण काय लिहूया इथे? डेली. ठीक आहे, दररोजला काय शब्द लिहिला आपण इथे? डेली. म्हणजे वाक्य बघा काय झालेलं आहे. आय ॲम सेलिंग मँगोज इन मार्केट डेली. म्हणजेच मी दररोज बाजारात आंबे विकत आहे. तर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती, आपले गणिताचे लेक्चर्स अनअकॅडमी या चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहेत. आता तिथले तुम्हाला जर व्हिडिओज पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करू शकता. तिथले व्हिडिओज पाहू शकता, तिथले कोर्सेस पाहू शकता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. त्यानंतरचं वाक्य पहा काय दिलेलं आहे. तो दररोज गावामध्ये गणित शिकवत आहे. आपली ट्रिक तीच आहे, जे काही शब्दांचे अर्थ असतात ते शब्दांचे अर्थ आपल्याला इथे द्यायचे असतात. ठीक आहे, मग इथे काय शब्द आहे? तो. तर तो साठी आपण काय लिहितोय? ही. तो साठी काय लिहितोय आपण? ही. ठीक आहे, ही लिहितोय. त्यानंतर शेवटचे शब्द पकडा. शिकवत आहे. काय आहे? शिकवत आहे. म्हणजे आपण शिकवत आहेला काय लिहिणार? ही इज टीचिंग. ही इज टीचिंग. ही इज टीचिंग. शिकवत आहे साठी आपण काय लिहिलं? आहे साठी आपण लिहिलं तर इज, आणि शिकवत साठी लिहिलं होतं आपण टीचिंग. ठीक आहे, मग ही इज टीचिंग. त्यानंतर काय शब्द आहे? गणित. तर गणिताला आपण काय शब्द लिहूया इथे? मॅथ. ही इज टीचिंग मॅथ. गावामध्ये. गावाच्या मध्ये म्हणजे इन द विलेज. काय लिहावं लागणार आपल्याला? इन द विलेज. गावाच्या मध्ये म्हणजे इन द विलेज लिहावं लागणार. आणि त्यानंतरचा शेवटचा शब्द आहे दररोज. तर दररोजला आपण काय शब्द लिहितो आहे? डेली. काय शब्द लिहितो आहे? डेली. म्हणजे वाक्य बघा काय झालं होतं. ही इज टीचिंग मॅथ इन द विलेज डेली. अशा पद्धतीने आपण मोठमोठी वाक्य देखील रूपांतरित करू शकतो. आता इंग्रजी व्याकरणाचे समोरचे जे काही टॉपिक आहेत, तुम्हाला मराठीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं मोठं वाक्य, ते त्याचा व्हिडिओ पाहिजे का कमेंट करायचा आहे.